रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी, ठाणे पश्चिम. आज खरं तर आपण जरा वेगळ्या वातावरणातच तुम्हाला घर दिसत असेल. आज हे जे लोकेशन आपण निवडलं आहे हे खरं तर ब्रह्मांडचं लोकेशन आहे. ब्रह्मांडमध्ये नंदनवन नावाची सोसायटी आणि त्या नंदनवन सोसायटीमध्ये खरं फ्लॅट आहे तो 2 BHK फ्लॅट आहे. आणि फ्लॅटच्या बाहेर परत जेवढा मोठा 2 BHK तेवढीच मोठी जागा, इन द सेन्स साधारणतः 600 कार्पेटचा तो 2 BHK आहे. अधिक हा 600चा तुम्हाला टेरिस वापरायला मिळतं. याच्यात बघा, त्यांनी टेरिसमध्ये एक स्वतःचा एक झुला ठेवला आहे, जिथं हात धुवायला ठेवलं आहे. वरती असं झाडं वगैरे तसं त्यांच्या पद्धतीने डेव्हलप केलेत. इकडे त्यांनी मचान बनवलं होतं. तुम्हाला असं वाटतं की हे आपल्याला पत्र्याने कव्हर करायचं, तुम्हाला कव्हर पण करता येईल. खरं तर घराच्या बाहेर तुम्हाला एवढं मोठं अंगण मिळतं. श्वानप्रेमी आहेत किंवा पाळीव प्राणी आहेत ज्यांना असं ठेवायचं आहे, गार्डनिंग मस्त बनवायचं आहे घरापुढे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हवेतलं छोटंसं घर. आणि एकदम उन्हाच्या खाली तुम्ही वरती जर बघितलं तुम्हाला आभाळ, तुमचं आकाश दिसतं, ऊन मिळते, हवा मिळते. अशाच पद्धतीचं मला असं वाटते कपडे वाळवायला जागा. असं तुम्हाला घरापुढे जर ज्या लोक खूप प्रेमी आहेत किंवा श्वानप्रेमी आहेत किंवा असं वातावरण प्रेमी आहेत ज्यांना सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळची हवा किंवा संध्याकाळच्या वेळेला असं मस्त निवांत आकाशाखालून जेवायला बसायचं आहे, अशाच ठिकाणी नंदनवन नावाची सोसायटी आहे, जिथे दोस्ती दोस्ती नावाचं, डिझायर नावाचं प्रोजेक्ट समोर बघितलं तुम्हाला दिसेल. आणि त्या दोस्तीच्याच समोरचे क्रिकेट ग्राउंड म्हणा किंवा स्विमिंग पूलच्या ॲमिटी याच्यामध्ये नाही आहे. हे सिंगल साधारणतः 22-23 वर्ष जुनं असणारं कॉम्प्लेक्स असेल. पण ह्या तुमच्या टेरेसवरनं ते दुसऱ्यांचं स्विमिंग पूल, दुसऱ्यांचं गार्डन तुम्हाला याच्यामधनं दिसतं. मला असं वाटतं हे अशा पद्धतीचं फ्लॅट आहे. खरं तर हा टॉप फ्लोअर आहे, 7 माळ्याची बिल्डिंग आहे, ग्राउंड+7 स्टोअर. याच्यावरती आता लिकेजचा जर विषय आला तर याच्यावरती सोसायटी पत्रे वगैरे भविष्यात लावेल, जेणेकरून तुमचा लिकेजचा विषय पण तो सुटून जाईल. झाडं बघा ह्या मंडळींनी किती मोठे आपल्या स्वतःच्या घरासमोर लावलेले आहेत. थोडक्यात ज्यांना टेरिसची गरज आहे, ज्यांच्याकडे श्वानांची संख्या जास्त आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हे फ्लॅट खूप चांगला असू शकतं. आणि विशेष म्हणजे क्रॉस व्हेंटिलेशन, म्हणजे पलीकडलं सकाळचं ऊन तुम्हाला तिकडनं येणार आहे आणि संध्याकाळची हवा तुम्हाला ह्या सगळ्या घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशनचं इतकं चांगलं आणि मस्त आहे की हवा तुमची ह्या घरामध्ये पूर्णपणे खेळते आहे. त्याच्यानंतर जर आपण विचार केला ह्याची जर बाहेर जाताना हा पश्चिम दिशेला फ्लॅट असणार आहे आणि आतमध्ये येताना हा पूर्व दिशेला आहे. म्हणजे तुम्हाला संध्याकाळचं वारं आणि सकाळचं ऊन हे दोन्ही गोष्टी तुम्हाला तुमच्या घरामध्ये 100% मिळतील. आणि जुन्या पद्धतीची किंवा ना पण चांगल्या पद्धतीची तुम्हाला एक लिफ्टही याच्यामध्ये आहे. खरं तर मोफा कार्पेट असल्या कारणानं तुम्हाला हे घर जाणवेल की मोठं आणि प्रशस्त आहे. समोर एक घर आणि इकडल्या साईडला एक घर, असे दोनच घरं ह्या टॉप फ्लोअरवरती आहेत. आणि आतमध्ये आल्यानंतर बघा, तुम्ही आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली एवढी जागा मिळते जिथे त्यांनी शूरॅकचा बंदोबस्त केलेला आहे. आणि यांनी काय केलं आहे, ओपन किचन ठेवलेलं आहे, जिथं ओपन किचन तुम्ही बघू शकता. ह्या साईडला त्यांनी फ्रीज आणि त्या पद्धतीनं इकडल्या साईडला सगळं स्टोरेज टाईप बनवलेलं आहे. आणि इकडे हे त्यांनी ओपन टाईप किचन ठेवलेलं आहे. समोर भगवंताचं मंदिर बनवलेलं आहे, जिथे त्यांनी ते ह्या साईडला सेट केलेलं आहे. आणि इकडल्या साईडला जर आपण बघितलं तर त्यांनी ते TV वगैरे त्या पद्धतीनं सेट केले. आणि जर समजा आपण आपल्या हॉलच्या खिडकीमध्ये उभे राहिलो तर तुम्हाला समोरून तुमच्याच कॉम्प्लेक्समध्ये अशा पद्धतीचं गार्डन, चांगल्या पद्धतीचं गार्डन आहे. स्विमिंग पूल क्लब हाऊस इकडे नाही आहे. मेंटेनन्सचा जर विचार केला तर साधारणतः आत्ता 3,500 रुपयाचा मेंटेनन्स असेल. आणि मग तुमचं हे हॉल आहे आणि हॉलच्या आपण जर समजा इकडल्या ह्या साईडला जर आलो तर तुम्हाला इथं कॉमन बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट अशा पद्धतीचं मोठं प्रशस्त मिळतं. अधिक इकडे जर आलात तर वॉशिंग मशीनसाठी प्रावधान आहे आणि ह्या साईडला वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी जागा आहे. वरती पाण्याच्या टाकीचं पण त्यांनी प्रबंध करून ठेवलेलं आहे. पाण्याचा प्रॉब्लेम नाही, पण प्रबंध आहे. मग ह्या साईडला जर आपण आलो तर यांनी जवळजवळ 6x6चा एक बेड ह्या साईडला लावलेला आहे. अधिक इथे कपाट वगैरे ह्या सगळं असं बनवलेलं आहे. ह्या साईडला पण कपाट ठेवलेलं आहे. क्रॉस व्हेंटिलेशनसाठी जर बघितलं परत आपण इकडनं तर बघा, इथे ह्या खिडकी आहे, ह्याला पण तुम्हाला व्ह्यू वाईज जर बघितलं तर ग्रीन व्ह्यू तुम्हाला इकडनं हा फ्लॅटमध्ये तुमचा मिळतो. अशा पद्धतीचं हे बेडरूम आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण ह्या बेडरूममधनं बाहेर येणार आहोत त्यावेळेला पुढे आपण जर आलो तर इथे जागा, परत ही जागा इथपर्यंत, इथून परत ह्या साईडला जर आपण गेलो तर बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट तुम्हाला ह्या साईडला मिळतं. आणि वरती तसं जर बघितलं तर ही पाण्याची टाकी आहे, त्याच्यामुळे ते पोपडे गेलेले आहेत. लिकेजचा तो प्रश्न नाही आहे, पण वरती पाण्याची टाकी ठेवल्यामुळे ते लिकेज आहे. अधिक ह्या साईडला जर आपण आलो तर हे बेडरूम आहे. ह्या बेडरूमला पण बघा, इकडे ह्या साईडला त्यांनी अजून स्टोरेज एक्स्ट्रा ठेवलेलं आहे. इकडनं परत क्रॉस व्हेंटिलेशन ही खिडकी आहे, इकडनं पण तुम्हाला क्रॉस हवा येत राहील. सकाळचं ऊन तुमच्या बेडमध्ये पूर्णपणे येईल. इकडं पण त्यांनी एक कपाट ठेवले, अधिक 6x6चा इथे पण बेड आहे. ह्या साईडला थोडी जागा आहे 2 फूट, त्या साईडला 2 फूट जागा आहे. आता त्या कपाटामुळे थोडंसं अडचण झाल्यासारखं नक्की वाटतंय, पण अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे.
हा 2 BHK फ्लॅट आहे. फ्लॅटचं जर कार्पेटचा विचार आपण जर केला तर फ्लॅटचा 590 कार्पेट आहे आणि गार्डनचं परत 400-500 फूट तुमचं एक धरा, सॉरी गार्डनच म्हणतो, टेरेस म्हणून. तर ते जवळजवळ तसं सगळं कॅल्क्युलेशन आपण जोडलं तर साधारणतः 900 ते 1000 कार्पेटचं हे घर होतं. भविष्यात जरी हे लगेच रिडेव्हलपमेंटला नाही गेलं तर काही दिवसांना जेव्हा रिडेव्हलपमेंटला गेलं तरी तुमचा इथे फायदाच होईल. आता हे जे मालक आहेत ह्या मालकांना हे घर विकून त्यांना मोठ्या घरामध्ये जायचं आहे. आणि बघा मग तुमच्या ज्या वेळेला हॉलमधनं तुम्ही बघितलं तर हॉलमधनं पण तुमची जर तुम्ही ही टेरेस बघितली तर तुम्हाला किती मोठी आणि किती प्रशस्त अशी जाणवते, अशी मस्तपैकी एकदम सुंदर. आणि ह्याच पद्धतीचा हा खरं तर फ्लॅट आहे. जर हे जे मालक आहेत ह्या मालकांनी खरं किंमत सांगताना आपल्याला खूप जास्त सांगितली होती. नंतर आम्ही चर्चा करून कसं तरी त्यांना म्हणून कमी करा असं करत करत शेवटी ते आपल्याला सध्या म्हटलेत 1,12,00,000 रुपये यांची किंमत सांगा. माझं टेरेस एवढं मोठं आहे, एवढं सुंदर आहे ते. त्याच्यानंतर त्या 1,12,00,000मधनं पण अजून थोडंफार आपण ज्यावेळेला आपलं पेमेंटचं किंवा लोनचं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, लोन इकडे मिळते सगळ्या बँकांकडनं, OCCC कंप्लीट आहे, सोसायटी वगैरे झालेली आहे. तर ते बोलले मग आपण समोर बसून क्लायंट कसा आहे त्याच्यावरती हे सगळं परत त्याच्यावरती रिकॅल्क्युलेशनला बसू आणि त्याच्यानंतर अजून थोडंफार रेट कमी करण्याचा आपण प्रयत्न करू असं त्यांचं म्हणणं होतं. तर आपण पण ते मान्य केलं आणि मग आपण सांगितलं की 1,12,00,000 रुपये यांनी आपल्याला निगोशिएबल सांगितलेलं आहे. सो मला असं वाटतं जर हा फ्लॅट कोणाला बघायचा आहे, जे श्वानप्रेमी आहेत, ज्यांना असं मोकळं निवांत असं हवं आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा सुंदर आणि चांगला फ्लॅट असू शकतो. जर हा फ्लॅट आपल्याला बघायचा असेल, ज्यांना सकाळचं कोवळं ऊन म्हणा किंवा मग संध्याकाळचं कोवळं ऊन, संध्याकाळची हवा, ह्या सगळ्या गोष्टी घ्यायच्या, त्यांच्यासाठी हा फ्लॅट चांगला असू शकतो. मला असं वाटतं हा जर फ्लॅट तुम्हाला आवडला तर नक्की मला सांगा. मी हा फ्लॅट तुम्हाला दाखवेल. ओनर स्वतः इथे राहतात, त्याच्यामुळे दाखवण्याची काही अडचण नाही. माझे फ्लॅट आपल्याला कसे वाटत आहेत मला नक्की तुम्ही सांगा आणि आमच्या चॅनलला आपण सबस्क्रायबर्स करा, हीच मी सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.